आज सगळा किचन कट्टाना माझा एकदम हिरवा हिरवा वाटत होता, कारण रात्रीच नाही गावावरून आली होती आणि तिने भरपूर साऱ्याने भाजीपाला गावावरून आणला होता. आता ही सगळी भाजी ना आमच्या शेतामध्ये. आणि कधी कधी कसं होतं, जर कालवणाला काय नसलं ना घरात तर सुचत नाही आता कालवण काय करू, आणि असलं ना तरी सुचत नाही आता कुठली भाजी करून. तेच माझ्याबरोबर झालं होतं. एवढ्या सगळ्या भाजी होत्या पण कुठली करू तर मला काय सुचत नव्हतं. आणि त्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे ना माझं सकाळपासून इतकं डोकं दुखत होतं ना, आणि पायात माझ्या कळपण उठली होती, त्यामुळे नको नको वाटत होतं काही करायला. पण जाऊ दे म्हटलं, कारण ह्यांचा आज उपवास होता आणि उपवास म्हटलं की माहिती आहे ना सारखी भूक लागत असते. त्या म्हटलं चला काहीतरी करूयाच आपण. आता ह्यांना माहिती होतं डोकं दुखते जास्त, त्यामुळे बोलत काहीतरी साधं जेवण कर. आणि ह्यांना ना चपातीशिवाय काही उपवास सोडत नाही, म्हणजे चपातीवर सोमवारचा उपवास सोडतात, भाकरीवरती काही सोडत नाहीत. त्यामुळे म्हटलं चपाती आपल्या घालूया. आता ह्यांना माहिती होतं डोकं जास्त दुखतं, त्यामुळे बोलत कालवून काय करू नकोस, फक्त चपाती आणि भाजीच कर. आता आधीच डोकं दुखत होतं, त्याच्यानं एक कांद्याने पण मला जास्त रडवलं. सगळं डोळ्यातनं पाणी पाणी झालं होतं, आणि डोळ्यात पाणी झालं की मला पटकन लगेच सर्दी होऊन जाते. आणि ते एक आणखीन झालं मला ह्या कांद्यामुळे. सर्दी पण झाली, डोकं पण दुखत होतं, पायात पण कळ उठते. एवढं सगळं ना एका दिवशी मला झालं होतं. आणि खरंच इतकं नको नको वाटत होतं ना. तरी पण जाऊ दे, ह्याने मला जरा समजून घेतलं तेच माझ्यासाठी जास्त. कारण आता उपवास म्हटलं की सगळं कसं पाची पकवान लागते तो, पण हे बोलत जाऊ दे फक्त चपात्याने भाजीच कर. मग काय मस्त चपात्या करून घेतल्या आणि इकडे मेथीची भाजी करून घेतली. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.